अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण लोकांचा कौल होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. अरविंद केजरीवाल झारखंडचे मुख्यमंत्री, हेमंत सोरेन दिल्लीचे आणखी 2-3 मंत्री आहेत. मुंबई, महाराष्ट्रामध्ये खोट्या प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआय काही लोकांना अडकवलेला आहे. या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने चपराक मिळाली आहे. अरविंद केजरीवाल हे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला, पराजित केले, त्यांना यश मिळू दिले नाही. त्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली, जसं मला अटक केली आणि देशमुख यांना अटक केली. खोट्या प्रकरणात गेल्या काही वर्षांमध्ये या देशामध्ये लोकशाही एक डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. त्या डोंबाऱ्यांच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा वापर केला जातो. 2024च्या लोकशाही निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश झाला. त्यांना बहुमत नाकारला ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे. यांच्यापासून ईडी आणि सीबीआय संस्था बोध घेणार आहे का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. त्यात निवडणूक आयुक्त आले असतील. संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीने मोदी आणि शहरांच्या कटपुतली कळसूत्री बावल्याप्रमाणे नाचताना दिसत आहे, त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमताहून खाली उतरून कुबड्यावरच सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात अटक दाखवले ते कशा प्रकारे बेकायदेशीर आहे. पुराव्याशिवाय न्यायालयाने सांगितले जे माझ्या बाबतीत झालं होतं. यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बोध घेणार आहेत का? पुराव्यासहित बोललो आहे. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते. त्या कोणत्याही पुराव्याशिवाय पण आम्ही पुरावे देत आहोत. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किंवा भाजप ज्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत, अशा ईडी सीबीआयच्या केसेस त्या संदर्भात आम्ही नक्कीच प्रश्न विचारू. कोयता गँगचे सूत्रधार ते सरकारमध्ये बसले आहेत. कोयता काय आहे? या राज्यातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, कारण सरकार गुंडांच्या हातामध्ये आहे. गुंडांना पोसणाऱ्याचं आता सरकार आहे. मंत्रालयांच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात आहे, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झाला आहे. त्यांच्यामुळे कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार 6व्या मजल्यावर बसले आहेत. मोदी योगा करत आहेत. 10 वर्षापासून हेच बघत आहोत. मुख्यमंत्री योगा करत आहेत, उपमुख्यमंत्री योगा करत आहेत. चांगली गोष्ट आहे. हे सरकार कुठे चाललं आहे? सरकार चालत नाही आहे. पोलीस असो, प्रशासन असो, हे सगळं गुंडांच्या टोळीसारखं, अंडरवर्ल्ड सारखं चालू आहे. मोदी जी के तानाशाही के खिलाफ मोदी जी और अमित शाह जी ने लोकतंत्र को जिस तरह से खिलौना बनाया, हथियार बनाया, ईडी और सीबीआई को पकड़कर ईडी बदनाम हो, तो क्या ईडी सुधर जाएगी? सीबीआई सुधर जाएगी? इनकम टैक्स सुधर जाएगी? जनता का मैंडेट आप सुधर जाएगी? मैं फिर एक बार केजरीवाल जी का अभिनंदन करूंगा मेरे पार्टी के तरफ। अरविंद केजरीवाल यांची शरद पवार लोकशाही अजूनही जिवंत आहे, तुम्ही सुद्धा स्वागत करताय. 3 महिन्यापासून आतमध्ये होते, आता त्यांना बाहेर काढलं. अनिल देशमुखला आणि नवाब मलिकला. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक. आणखी 2 किंवा 3 मंत्री आहेत. सत्येंद्र जैन आहेत, आणखीन एक मंत्री आहेत, मनीष सिसोदिया आहेत. मुंबई, महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआयने. या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने चपराक मिळाली. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत. अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पक्षाचा त्यांनी वारंवार पराभव केला, पराजित केलं, त्यांना यश मिळू दिलं नाही. त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली, अनिल देशमुखांना अटक केली. खोटी प्रकरण. गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाहीचा एक डोंबाराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं, आणि त्या डोंबाराच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचा वापर केला जातो. 2024च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिला. त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे. याच्यापासून ईडी, सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न. त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला नाही. संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कठपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या, त्या विरोधात जनादेश आलेला आहे
आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून उघड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेला आहे. आता आम्हाला खात्री आहे की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात जी अटक दाखवली ती कशा प्रकारे बेकायदेशीर आहे, पुराव्याशिवाय आहे, हे न्यायालयानं सांगितलं. PMLA कोर्टात, ईडीचं कोर्ट, जे माझ्या बाबतीत झालं होतं. PMLA कोर्टानेच सांगितलं बेकायदेशीर. यापासून तरी ईडी आणि सीबीआय बोध घेणार आहे का? नरेंद्र मोदी, अमित शाह बोध घेणार आहेत का? दादा भुसे असेल, हसन मुश्रीफ असेल, एग्जाम को लेके और नेट का एग्जाम है और नीट के एग्जाम को लेके जो सवाल उठ रहे हैं, विद्यार्थियों के भविष्य पे सवाल उठ रहे हैं, संसद में चर्चा होगी. धर्मेंद्र प्रधान जी मंत्री है और जो आरोपी पकड़े हैं उन्हें मान्य किया है कि गड़बड़, घोटाला, पेपर लीक हुआ. कौन जिम्मेदार है? इतनी बड़ी एग्जाम है. परीक्षा पे चर्चा करने के बाद हमेशा पीएम साहब करते थे, लेकिन अभी उनका मुंह बंद. हम चर्चा करेंगे दिल्ली. हसन मुश्रीफ असेल, दादा भुसे असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते. आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय. पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू. तो आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे हैं, हम चर्चा करेंगे दिल्ली. हसन मुश्रीफ असेल, दादा भुसे असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते. आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय. पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू. तो आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे हैं, उनको नहीं जेल में डाला जा रहा है. डेफिनेटली महाराष्ट्र में हो या दिल्ली हो या झारखंड हो, हमारे खिलाफ कोई सबूत नहीं था, नहीं है. मुंबई में बीएमसी में जो अधिकारी को पकड़े हैं, या जो चाहे खिचड़ी के मामले में हो या चाहे कोविड सेंटर के मामले, लोगों ने काम किया है, लेकिन राजनीतिक बदले की भावना से लोगों को अरेस्ट किया ईडी और सीबीआई. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, महाराष्ट्र में अनिल देशमुख, मेरा उदाहरण है, हाँ, नवाब मलिक जी, ये सभी को बदले की भावना से ही बीजेपी के लोगों ने अरेस्ट करवाया, खास करके देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी. अब हम पूछेंगे ना कि आपके साथ जो लोग हैं उनके ऊपर ईडी की केसेस चल रही है, ईडी ने उनको अरेस्ट वारंट भेजे हैं, समझ भेजे हैं, तो उनके बारे में आप ईडी क्या करें? हम जरूर सवाल पूछेंगे. अंतरराष्ट्रीय योगा दिवस है आज, क्या कहेंगे? कोयता गँगची दहशतगिरी बंद झाली आहे, तर 2 दिवसापूर्वी वसई ते भर रस्त्यात एका देखिए, कोयता गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे. कोयता गँग काय आहे? या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोचणाऱ्यांच्या हातात सरकार आहे. मी मागे म्हटलं होतं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं, आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला. त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले 6व्या माळ्यावर. चला, अंतरराष्ट्रीय योगा दिवस है, क्या मोदी जी योगा करेंगे, देश देखेगा. 10 साल से देश यही देख रहा है. आज सुबह देखा कौन आपने मुख्यमंत्री योगा कर रहे, डेप्युटी सीएम योगा कर रहे, अच्छी बात. तर पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा एकदा आलाय. ये सरकार कहाँ चल रही है? सरकार नहीं चल रही है. पुलिस हो, प्रशासन हो, ये सब एक गुंडों की टोली जैसे चला रहे हैं, अंडरवर्ल्ड जैसे. चलो, थैंक यू. एकच प्रश्न. अमित ठाकरे बोलले की
तो याला गेलाय, गडचिरोलीला गेलाय.